सोन्याचा भाव आता वाढतच चाललाय, कारण सोनं आता तोळ्यामागे 1,31,000वर जाऊन पोहोचलंय। ऑगस्ट महिन्याच्या तुलनेमध्ये सोन्याची गुंतवणूक ही आता दुप्पट झालेली आहे। त्यामुळे आता या वाढत्या भावामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांसमोर आता मोठा प्रश्न निर्माण झालाय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत पुना गाडगीळ अँड सन्सचे सीईओ आणि संचालक अमित मोडक सर। अमितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। या नेमका आता या सर्व पार्श्वभूमीवरती नेमके ह्या भाववाढीची नेमकी कारण काय आहेत आणि सर्वसामान्य ग्राहकांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतोय याला सर्वात महत्त्वाचं कारण आहे जगभरातल्या सेंट्रल बँकांचा मोठ्या प्रमाणावर आलेला मागणी। कारण की इतके दिवस चांदीमध्ये स्पेशली ते ट्रेझरी म्हणून त्याचा वापर करत नव्हते, परंतु रशिया आणि त्याच्या पाठोपाठ इतर काही देशाच्या सेंट्रल बँकांनी चांदी ही ट्रेझरी रिझर्व्ह म्हणून वापरायला सुरुवात केली आणि त्याची खरेदी सुरू झाली। आणि त्यामुळे चांदीचा प्रत्यक्ष जो साठा असतो म्हणजे फिजिकल अवेलेबिलिटी, तर त्याच्यावरती परिणाम झाला आणि त्याची अवेलेबिलिटी कमी होत गेली। आणि त्यामुळे आता बाजारामध्ये जे फ्युचर्सचे भाव दिसतात आपल्याला एमसीएक्सचे, त्याच्यापेक्षा हजार बाजारामध्ये चांदी महाग मिळते। त्याचं कारण त्याचा तुटवडा आहे। सोन्याच्या बाबतीतही तुटवडा पण आहे आणि सेंट्रल बँकांच्या मोठ्या प्रमाणावर होणारी खरेदी पण त्याला कारणीभूत आहे। म्हणजे फक्त आपल्या इथले सण त्याला कारणीभूत आहेत असं नाही, तर बाकीची जी सेंट्रल बँकांची खरेदी आहे ती कारणीभूत आहे। ती होतीये ती जिओपॉलिटिकल सिच्युएशन्समुळे होती, तिथली अनसर्टनिटी आणि त्याच्याबरोबर अर्थव्यवस्थांमध्ये आलेली अनसर्टनिटी, ट्रम्पचे टेरिफ धोरण असतील, स्वतःच्या देशातले जे काय प्रश्न आहेत इन्फ्लेशनचे, इंटरेस्ट रेटचे, स्लोडाऊनचे ते असतील, तर त्या सगळ्यामुळे सेंट्रल बँकांची फार मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे। कारण अशा काळामध्ये अनिश्चिततेच्या काळामध्ये ते चलन सोन्यामध्ये रूपांतरित करून ठेवतात आणि त्यामुळे ती मागणी असते। बरं, पण अमित सर, जर आपण बघितलं असेल तर आता हे भाव जर आपण बघितलं तर ते गगनाला भिडलेले। सर्वसामान्यांसाठी सोनं आता खरेदी करावे की नाही असा सवाल आहे। मात्र सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे? गुंतवणूक केली तर तुम्हाला ती दीर्घकालीन फायद्याचीच ठरलेली आहे, पूर्वी पण आणि आता पण। आणि ऑलरेडी प्रत्येकाकडे भरपूर मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केलेली आहे। कोणाकडे 200 ग्रॅम असेल, कोणाकडे 500 ग्रॅम असेल, पूर्वीपासूनच चालत आलेलं सोनं आहे। या भाववाढ होते तेव्हा त्यांच्या त्या वस्तूंच्याही किमती वाढत असतात आणि सोन्याची भाववाढी करन्सीच्या डेप्रिसिएशनची लिंक आहे। तर जनरली जेवढं व्याज मिळतं तुम्हाला दरवर्षी, तेवढ्या प्रमाणात ती करन्सी डेप्रिसिएट होत असते, तर तेवढ्या प्रमाणात सोन्याची किंमत वाढणार असते। त्यामुळे दीर्घकालीन विचार करायचा झाला तर कुठल्याही भावामध्ये सोनं आणि चांदी खरेदी करणं हे दीर्घकालीन दृष्टीने आजपर्यंत यशस्वीच ठरलंय आणि ते तसंच पुढेही होत राहण्याची शक्यता आहे। नक्कीच। धन्यवाद अमित सर, तुम्ही आमच्यासोबत हे विश्लेषण केलं आणि एवढी चांगली माहिती दिली त्याबद्दल।